तर चला माझ्यावर आज चहा पिवाला. आज मी चहा बनवते, तुम्ही सगळ्यांनी ये माझ्यावर चहा बनव ये. मी सांगते, आता येते आपला आगरी कोळ्यांचा सण होली ना. आमच्या वेळेला होली कशी हे तुम्हाला मी सांगणार आहोत. त्याआधी मी चहा ठेवून देते आणि चहा ठेवता चहा पिता तुमच्याशी मी गप्पा मारणार आहोत की आमच्या टायमाची होली कशी असायची ना आताची होली कशी असते. तुम्हीच सांगा कमेंट करून नंतर मला की कशी वाटली मला. कसं माहिती आहे का, पहिला होलीची तयारी 1 महिना अगोदरच व्हायची ना. आता जेमतेम 4-5 दिवस किंवा 1 आठवडा दिवस अगोदरच होतं. पण तेव्हा 1 महिन्यापासून सुरुवात व्हायची सगळ्यांची पोरापोरांची पाण्यान खेळाची किंवा माती एकमेकांना चोलाची किंवा झाडाचा पाला कलर नसायचा तर झाडाचा पाला ठेचायचा ना त्याचा हिरवा कलर काढून तो पण तोंडाला लावायचा. नाही तर मग मेथी झाडाची हसाचीच ती आणायची कुडून तिला वाटाची न ती लावायची एकमेकांच्या थोबाराला असं व्हायचं. पण कलरसाठी स्पेशल मी माझ्या मित्र आणि मैत्रिणी आम्ही म्हणजे पहिला पोरा पोरी सगळे एकत्र असायचं. म्हणजे काही भेदभाव नसायचा ना कोणच्या मनात काही नसायचं, सगळी साधी बोली अशी. तर मग आम्ही जायचो काय MIDC पावना MIDC होती त्या जायचो आम्ही. खाली कॅन जेवून कॅन असतं ना 5 लिटरचा तेलाचा तो खाली कॅन झेवायचा न जावाचा 100 रुपयात आपल्याला तो कलर असतं केमिकल कलर काहीतरी असाच तो पाण्यात टाकून मग तो भरपूर व्हायचा. मग आम्ही सगळी जण 7-8 मिळून जमून मग आम्ही हाणायला जायचो. तो जेवून यायचो मग सगळ्यांना वाटून जेवायचो. 100 रुपयाने जेवढा असतील जेवढी वाट असतील तेवढा करायचो. आणि मग तो कलर ते दिवशी मग तो पाण्याने टेकला आऊसा कलर टेकला का जाम व्हायचा. पण आता एक कलरची डबी जेवायला गेली तर 100 रुपये 80 रुपये 80 असतं आणि केमिकल भरपूर असतं. तेव्हा काही तेवढा नव्हता. नसल कलर पण नसला ना तरी पहिला आम्ही खालची माती जेवायचो हाताला चोलून गपचूप बरं व्हायचं. मग समोर आयला का कैसा वेस बरं व्हायचं का मग त्याच्या थोबाराला माती लावायचो. पहिला होली असला का 8-10 दिवसापासून सण बनवायला म्हणजे 1 महिना अगोदरपासून सगळी तयारी चालू असायची. आता काय आता सगळं रेडीमेड भेटतंय. काय भेटलं काय यांची भेटतंय काय फोन केला का दुकानात पुरणपोळ्या शिंगोळ्या काय सगळे काय रेडी भेटते. आता काही तयारी करायची गरज नाही लागत. पण पहिला ती मजाच वेगळी होती. हे बाबा माझ्या शिंगोल्या रवल्यान हे माझ्या पापड्या रवल्यान माझं चावलंच देवलं नाही किंवा चावलंच भिगवलं नाही हे तुझ्या वाहन रसाचं पीठ आहे का. म्हणजे या सगळ्या ज्या म्हणजे गोष्टी असायच्या आईस करायच्या किंवा आजूबाजूवाल्यांच्या असायच्या माझी तयारी नाही ती तयारी नाही म्हणजे खूप म्हणजे जाम आनंद वेगळा होता तो खरं कारण की एकामेकांशी आपण बोलायचो सांगायचो व्हायचं पहिला नाही. आता काय जेतला मोबाईल वेचला का मोबाईलमध्ये काय काय भेटते सगळं समजतं. पहिला तैसा नव्हता ना. अरे माझं चावलं बिजट ठीक या गोष्टी आपण एकमेकांशी बोलायचो. पण आता काय कोणशी बोलत नाही. घरात नसलं तरी आपण बोलू नाही एकमेकांशी. सरळ काय मोबाईलमध्ये बसलेलं असं खराब बोरिंग जिंदगी होईल. तर माझं म्हणणं आहे ठेवा जरा मोबाईल. मला तर सगळी आहे तुमच्याशी बोलता बोलता अद्रक टाकाचा रवला छान 2 मिनिटं मी धुवून घेते. अद्रक टाकते छान पण मी तुमच्याशी बोलते. अद्रक टाकून चहा नाही तर बहिणीच मला मारी ना नाही तर व्हिडिओ पण नाही काढायची. झालं अद्रक टाकून मस्तपैकी कडक चहा. तर मग सुरुवात आपली होळीची. शिंगोल्या पापड्या अनारस पुऱ्या तर समजा त्या दिवशी पुरणपोळ्या. बघा तुमच्याशी बोलता बोलता माझा चहा पण झाला. तर आता मी चहा काढते. कोणाला प्यायचं असेल तर धक्कन लवकर या. तर चला चहा पिता पिता आपण गप्पा मारूया आणि खाली पाडूया. तर लोक छान बिस्किटा काही नाही काय खातात पण मला ना छान गाठे किंवा शेव जाम आवडतात. खारी पण आवडते तशी. तर चला आता खाऊया चहामध्ये. आणि खाता खाताच तुम्हाला सांगते की पापड्या झाल्या करंज्या झाल्या म्हणजे शिंगोल्या पण बोलता ना आपल्या. जी होळी असायची आमच्या गावांचा तलाव होता बावडी एकच जवळ होती.
तर ते तल्यावर असायची. आवरी मजा यावायची ना, का सगळ्या बायका 6-6:30 वाजलं का पाया पडायला यावायचे ना. आम्ही छोटी म्हणजे बारकी मग आम्ही सगळीजणं काय करायचं, जैसे कोणी पाया पडली ठेवला का आम्ही लगेच उचलून जेवायचं आणि खावायचं, बघायचं कोणचं टेस्टी आहे कोणतं नाही. घेऊन ये बरं तो मस्त आहे तो ते बरं, अशी म्हणजे मजा यावायची. म्हणजे झोंबी सगळ्यांची सगळी उभं राहायची आणि मग जेवायचं. ते आपल्या घरांचं नाही, विजयांचं जेवायचं. जाम मजा यायची, खरंच जाम आवरी मजा यायची ना. का म्हणजे 9-10 वाजेपर्यंत 10-11 वाजेपर्यंत यायच. होळी एकदा जळली ना का मग परत सगळी जणांची फिरायची, पाया पाडायची, मग आपल्या घरा. मग सकाळचे ऐसा वाटायचा का कवा उजाडतं एकदा न, कवा होली गेला विना अंग धुताच पहिला उजारला का तैसा तोंड जेवून बाहेर निघायचा. कलर शोधाचं, फुगं भरायचं. सकाळचे 6:30 वाजलं नाही तर सगळं फुगं बिगं भरून ठेवायचं, कलर बिलर करून ठेवायचा. आमच्या घरवरती बिल्किनी खालची लोक जावायची. आमचं घर पहिल्यापासून म्हणजे दोन माळ्याचा होता. वर्षी मग कोण जात असेल तर लपाचा फुगा फोडायचा, नाही तर पाणी टाकायचं आणि लपून जावायचं. कोणी टेकले काय माहीत. मग शिवा देवाच्या, काय रे मिल्या कोणी पाणी टेकला कौसाल्या. जाम मजा होती. पण ती मजा होती ना, खरी मजा होती ना. आता नाही मला वाटतंय कोणी येस बापूस पोरीना शिंकतो की बाहेर जा खेळायला, किंवा त्या पण जातो या. आता जावाची कोणची हिंमत नाही, पोरीना पाठवीत पण नाही. पण तैसा पहिला नव्हता. पहिला आम्ही कया पण निघायचो, कया पण भटकायचो. साधा वडापाव खावायला कोपरकडे यावायचो 3 टाकीशी. विचार करा, 1.5 रुपयाला वडापाव. किती जण ते 1.5 रुपये किंवा 3 रुपये जेवून 4-5 जण यावायचो. मग अर्धा करून वडापाव खायचो. आईशी म्हणजे मजा होती, ती एक वेगळी मजा होती. आईचं सगळ्या गोष्टी म्हणजे असं मजेन होतं. पण आता कया जावाचा बोलला का खरंच पोरीला तर पाठवितच नाही ना. आपण पण एकटं जावला काय पण असं म्हणजे भित्ता. पण मी नाही बिया, खरं सांगते तुम्हाला सांगतोय. होलीच्या दिवशी डबं जेवायचं, डबं वाजवीत सगळ्यांचे घरोघरी जायचं. जायफळ टेंग टांग म्हणजे एक आमचं म्हणजे पोरींचा काय असायचा, एक तांब्यावर आंब्याची पानं आणि त्याच्यावर नारळ. मग तो जायफळ टेंटा गाणी आमचा. मला आता पूर्ण येत नसेल बहुतेक, विसरा वगैरे, पण तुम्हाला नक्की मी शेअर करेल पुढच्या एपिसोडमध्ये. आणि तुम्हाला जर माझं असंच ब्लॉग आवडत असेल तर नक्की मला कमेंट करा आणि सांगा की ताई ह्या विषयावर सांग किंवा ह्या विषयावर, किंवा तुमच्याकडे काय असेल ना तर तुम्ही मला बोलू शकता किंवा मला लिहून पाठवू शकता. पण खाली कमेंट नक्की करा कसा वाटला माझा ब्लॉग. तर तो जायफळ टेंटा उंगवला दवना नाही तर दवण्याची कारी. मग ज्या घरातला मुलगा असतो मग त्याचं नाव घ्यायचा. समजा यशाचं, आमचं यशाचे काय असं काहीतरी मारली सुपारी असं काहीतरी होतं ना. मग ते घरांचे आपल्याला 10 रुपये 5 रुपये असं मिळायचं. मग तो आपला तांब्या असायचा ना, तर तांब्या खोलायचं ना, मग त्याने ते पैसे टाकायचं. परत तर तांब्या डोक्यावर घेऊन विजय करा ना. मग पोरात चिंपडा वाजवायची. जाम मजा व्हायचा ना. खरंच तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा. खाली कमेंट केल्याशिवाय मला कळणार नाही की तुम्हाला आवडले किंवा नाही आवडले. चला, माझा चहा थंड झाला. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण भेटू. तुम्ही कमेंट नक्की करा. बाय बाय.